आज दहशतवाद्यांच्या हिट लिस्टला मोदीजींचं नाव पहिलं आहे. कि कौन है राम, कि कौन है राम. राम एक चेतना है, बिंदु है, बिंदु जिसे बृहस्कोटि कहते हैं. तेज तेज जो कि इस समस्त सृष्टि की रचना के कल्पना का हेतु है. अनाम है. माझा तो व्यवसाय जे आहे ते दोन मुलं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. वसईला माझ्या युनिट्स आहेत. तो म्हणतात ना, मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि त्यांचा तो संकल्प होता की मी राम मंदिर 100% बांधणार आहे. मी आज अमिताभ बच्चन जरी समोर असले तरी सुद्धा मी ऍक्टिंग करू शकेन, एवढा कॉन्फिडन्स मला आलेला आहे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, हा इंटरव्ह्यू सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यासारखे दिसणारे या जगात 7 जण असतात असं म्हणतात. बरं, तुमच्यासारखा हुबेहूब दिसणारा एखादा व्यक्ती या जगात आहे असं जर मी तुम्हाला म्हटलं, खरं तर विचार करायला भाग पाडणारा प्रश्न आहे. पण आज मी ज्या व्यक्तीसोबत आहे त्या व्यक्तीचा चेहरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा आहे असं म्हणतात. आणि हे मी अनुभवलंय, आणि हे कसं अनुभवलंय या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. ये देश बहुत तेज गति से आगे बढ़ रहा है. इन नवयुवकों के सामर्थ्य से आगे बढ़ रहा है. इस देश के नौजवानों के सामर्थ्य से अपना भविष्य बनाने के लिए कृतसंकल्प होगा, कृतार्थ होगा. मित्रों, 21वीं सदी ये दुनिया में सबसे बड़ी सदी है. 21वीं सदी ये दुनिया में सबसे बड़ी सदी इसीलिए है क्योंकि भारत देश दुनिया में सबसे जवान देश है. 65% नौजवान 35 साल से कम उम्र के हैं. इसलिए देश जवान है, उनका सपना जवान है, उनका संकल्प जवान है. देश के लिए मर मिटने वाले भी जवान हैं. ये युवा शक्ति देश की बहुत बड़ी ताकत है. इसलिए पीछे मुड़ करके देखने की आवश्यकता नहीं है मित्रों. पीछे मुड़ करके देखने की आवश्यकता नहीं है. भारत माता की जय, वंदे मातरम. तर अशी सुरुवात झाली आहे इंटरव्ह्यूची. आणि खरंच सर, म्हणजे मला असं वाटतं मी खरंच मी माननीय नरेंद्र मोदी यांचा इंटरव्ह्यू घेते आणि खरंच हे भाग्य मला लाभलंय. पण विकास महंते आपल्या सोबत आहेत आणि तुमचं खूप स्वागत आहे इट्स मज्जावर. तुम्हाला आता ते चित्रपटातही पाहायला मिळणार आहे, यावरही गप्पा होणार आहेत. पण सर, जेव्हा आपल्याला कळतं की अरे माझ्यासारखा दिसणारा एखादा व्यक्ती राजकारणात आहे आणि तो या हुद्द्यावर आहे, मला ती पहिली ती फेज सांगा की कधी कोणी सांगितलं रे तू याच्यासारखा दिसतोस किंवा असं काही? नाही, ॲक्च्युली असं आहे की 2013ला आपण पाहिलं असेल, पूर्ण हिंदुस्थानच्या जनतेने एक मन बनवून घेतलं होतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असायला हवेत. करेक्ट. हे 2013ची गोष्ट. आणि त्या 2013ला मोदीजी तर अक्षरशः टीव्हीवर तर पुरा छा गए ते. ओके. आणि लोकांनी तर मन बनवलेलं होतं. आणि त्याच परिस्थितीमध्ये मी आपली दाढी वाढवली स्वतःची पर्सनॅलिटी चेंज करण्यासाठी. मला कल्पना नव्हती की दाढी वाढवल्यानंतर त्यांचा चेहरा आणि माझ्या चेहऱ्यामध्ये बरंच काही साम्य असेल. आणि दाढी वाढवल्यानंतर बरंच साम्य आलं. आणि ज्या ज्या वेळेला मी गर्दीत जायचो, एखाद्या संमेलनाला जायचो, एखाद्या लग्नाला जायचो, त्या वेळेला लोक सेल्फी काढतायत, कोणी शेक हँड करतायत, लोकांना आनंद होतोय मला भेटून. आणि मग मी तो विचार केला की अरे आपण तर बरेचसे दिसतो आहोत हुबेहूब. आणि त्यावेळेला 2014चं इलेक्शन होतं. आणि त्यावेळेला म्हटलं अरे 2014चं इलेक्शन आहे तर आपण या इलेक्शनला खूप मोठ्या प्रमाणात कॅम्पेनिंग करू शकतो. कारण स्पीच वगैरे देणं थोडंसं जमतं मला, कारण मी अनेक वर्ष सामाजिक कार्यात आहे, तर स्पीच वगैरे देत असतो. तर म्हटलं चला यावेळेला करूया. आणि मग इकडचे जे नेते मंडळी होते भारतीय जनता पार्टीचे, त्यावेळेला युती होती शिवसेना आणि बीजेपीची. आणि मग त्या लोकांना सुद्धा लक्षात आलं की या व्यक्तीला घेऊन आपल्याला खूप चांगलं काम करता येईल. आणि मग मोठ्या प्रमाणात मी कॅम्पेनिंग केलं. म्हणजे अगदी तिकडनं पाहिलं, नरिमन पॉईंटपासनं ते पालघरपर्यंत सगळे जे उमेदवार होते तिकडे, सावंत जे होते, त्याच्यानंतर पूनम महाजन जी होत्या, राहुल शेवाळे होते, गजानन कीर्तीकर भाऊ होते, गोपाळ शेट्टी जे होते, नंतर त्यावेळेला जो चिंतामण वनगाव होते, या सगळ्यांसाठी मी काम केलं मोठ्या प्रमाणात. मी अगदी टीव्हीवर माझे अनेक डिबेट झाले, डायरेक्ट खूप लाईव्ह होतं माझं. आणि रॅलीमध्ये वगैरे उभं राहायचो मी सगळ्या नेत्यांबरोबर. तर लोकांना वाटायचं की अरे मोदीजी उभे. त्यावेळेला आपण कॉस्ट्युम वगैरे घालून उभं राहायचो आणि त्या मोदींच्या स्टाईलमध्ये आपण सगळ्यांना हात करतो वगैरे. म्हणजे लोकांनी एवढा आपल्याला भरभरून प्रेम दिलं आपण कल्पना करू शकत नाही. आणि त्या महिला अक्षरशः फ्लँकीस वगैरे देत.
म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की महिलाही किती त्यांच्यावर प्रेम करतायत. तर खूप अनुभवलंय मी. आणि त्याच्यानंतर सगळ्यात गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी मी काम केलं सगळेच निवडून आले. सगळे निवडून हा अर्थात त्यांचा करिश्मा होता त्यावेळेला, ते अगदीच. वारं हो, हो. वाहत होतं. हो, हो. आजही ते वारं जोरदार वाहत आहे. अगदीच आणि अगदीच आता राम मंदिराच्या याने तर मोठ्या प्रमाणात मोदीजींचं नाव सन्मानाने घेतलं जातं. अगदीच तर हा प्रवास चालू आहे माझा. अगदीच त्या मुद्द्यावर येऊयात. पण जीवनात किती बदल झालाय? कारण का तुम्ही नॉर्मल वॉकला नाही जाऊ शकत, तुम्ही नॉर्मल गोष्टी नाही करू शकत. तर आता जीवनात किती बदल आलाय? नाही, काय होतं, सेलिब्रिटी टच आलेला आहे. हो. ओके. आज कुठेही गेलो रेस्टॉरंटला वगैरे की मला सहजासहजी असं बसता येत नाही. अनेक लोक फोटोज वगैरे काढत असतात. तर आणि माझा स्वभावच असा आहे की मी कोणाला नाही म्हणतच नाही. मी प्रत्येकाला वेळ देत असतो फोटो काढण्यासाठी. पण कसं आहे, आपलंही मग शेवटी पर्सनल लाईफ असतं. मग मी त्यांना तो अगदी सोलो काढू नका, ग्रुपने वगैरे काढा. कारण मलाही म्हटलं माझं लाईफ आहे. हो. आणि त्याप्रमाणे मग मी ते करत असतो. परंतु असं आहे की आता माझ्या बिल्डिंगला लागूनच जॉगिंग पार्क आहे. तर तिथे मी जॉगिंग पार्कला रेग्युलर जात असतो. परंतु आता सगळ्यांना माहिती आहे की हे मोदीजी जे आहेत, मोदीजी, हे रेग्युलर येत आहेत. हो. तर सुरुवातीला ज्यावेळेला होतं त्यावेळेला खूप लोकांनी हे केलं, प्रेम दिलं. आणि आजही प्रेम आहेच, काही प्रश्न नाही. पण फोटोज वगैरे मॅक्सिमम लोक काढत असायचे असं. तर आता चालतंय, काही प्रॉब्लेम. माझ्या एरियात मला सगळे ओळखत आहे, त्याच्यामुळे मी अगदी ते सगळ्या गोष्टी, भाजी आणणं वगैरे सुद्धा मी करत असतो. त्यावेळेला मला काही प्रॉब्लेम नाही. वा वा. पण हे सगळं बाजूला, पण विकास महंते नक्की करतात काय? मला जर बॅकग्राऊंड सांगाल तर काय सांगाल? नाही, वास्तविक तसं पाहिलं तर माझा स्वतःचा व्यवसाय आहे. आणि मी अतिशय स्ट्रगल करून माझा स्वतःचा व्यवसाय आजच्या तारखेला सेट केलेला आहे, मोठ्या प्रमाणात केला आहे. आणि सेट झाल्यानंतर मला अर्थात 2 मुलं आहेत. आणि माझं लग्न झालं, हे क्लिअर करून टाकतो. तर 2 मुलं आहेत मला. आणि माझा तो व्यवसाय जे आहे ते 2 मुलं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. वसईला माझ्या युनिट्स आहेत. आणि आता मला वेळ मिळत नाही आहे. मोदीजी तिकडे त्यांचा करिश्मा अगदी गाजायला लागला की इथे मी बिझी होऊन जातो. आणि अनेक इव्हेंट्स वगैरे करत असतो. खूप मूवीज वगैरे करतोय, वेब सिरीज करतोय, रियालिटी शो करतोय, इलेक्शन आलं की कॅम्पेनिंग करत असतो. इव्हेंट्सला सुद्धा अक्षरशः बिदागी देऊन बोलवलं जातं आणि मी जात असतो आणि मोदींचे विचार मांडत असतो. आता गेल्या महिन्यात मी हाँगकाँगला होतो, UK ला होतो, लंडनलाही होतो. तर तेथेही मी गेल्यानंतर लोकांनी अतिशय प्रेम दिलं आणि मोदीजींचे विचार तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यात किस्सा एक खूप चांगला घडलेला आहे, जर का तुम्ही म्हणत असाल तर तो सांगूया. लंडनला इव्हेंट होता तिथे, दिवाळी बाजार 2023. त्या याच्यामध्ये माझी एंट्री त्यांना करायची होती. मोठं स्टेज होतं आणि मग त्या लोकांनी बॉडीगार्ड्स वगैरे सगळे आणले होते. हातात झेंडा घेऊन एक महिला होती आणि माझी एंट्री केली त्या लोकांनी आणि माझी अनाउन्समेंट केली की आज आपल्यासमोर नरेंद्र मोदीजी येत आहेत म्हणून, मोठ्या पद्धतीने, असा एक महामानव. आणि नरेंद्र मोदी अशा पद्धतीने केल्यानंतर मग ते वंदे मातरमचं गाणं लागलं आणि माझी एंट्री झालेली. आणि मग लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आणि मग स्पीच देताना सुद्धा मला स्पीच देता आलं नाही. मी अतिशय इमोशनल झालो, डोळ्यात पाणी वगैरे आलं. मला लोकांनी खूप प्रेम दिलं, खूप प्रेम. गर्दी झाली, लोक पाया पडत आहेत, सेल्फी काढतायत, कोणी शेक हँड करतायत, खूप गर्दी झाली. तर ते जे प्रेम दिल्यानंतर मग थोडा इमोशनल तर झालंच. परंतु त्या स्टेजवर काही महिला होत्या, त्या गरब्यांच्या वेशात होत्या. आणि त्या गरबा डान्स करण्यासाठी त्या लोकांनी मला आग्रह केला. आणि तो फार व्हिडिओ व्हायरल झालेला. तो अतिशय व्हिडिओ व्हायरल झाला, मिलियन्स लोकांनी पाहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची दखल नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली. तर मी डान्स करत असताना, आजकाल डीप फेक हा नेहमी खूप मोठ्या प्रमाणात चाललाय. अर्थात ते व्हायला नाही पाहिजे, अतिशय चुकीचं चाललेलं आहे. त्याच्यावर आता माझ्या त्या व्हिडिओमुळे तो कायदा आता पारित होतो आहे. ओके, डीप फेकवर खूप सिरियस कायदा आता होतो आहे. तर तिथे मी जो डान्स केला, तर मग मोदीजींनी 17 तारखेला, गेल्या महिन्याच्या 17 तारखेला स्पीच दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जनतेला सांगितलं, पहा डीप फेक आज काय करू शकतं, लोक चालाकीने काय करू शकतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर, एक गरबा डान्स करणारी जी व्यक्ती आहे तिथे बघा माझा चेहरा लावलेला आहे आणि दुसऱ्या मानवाचं शरीर आहे. हा डीप फेक आहे. परंतु त्यांनी ज्या स्टेप केलेल्या किती सुंदर केल्यात पहा. काय आहे, पण जे माझ्यावर प्रेम करतायत ते सगळ्या ठिकाणी व्हायरल करतायत. पण मित्रांनो, हा डीप फेक आहे. तर हे डीप फेकचा जो प्रकार आहे हा आता बंद झाला पाहिजे. हा चिंतेचा विषय आहे, अशा पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलं. मग नंतर अर्थात मग त्याला मी
मोदीजींना मी माझा स्वतःचा व्हिडिओ बनवून त्यांना सांगितलं की मोदीजी आपण गैरसमज करू नका, कारण का तो व्हिडिओ जो आहे तो रिअल आहे आणि अशा अशा ठिकाणी मी स्वतः डान्स केलेला आहे. तर कृपया आपण तुम्ही माझे प्रेरणास्थान आहेत, तर गैरसमज करू नका, तो माझा व्हिडिओ आहे. अगदीच. पण मोदीजींचा ऑरा हा फार वेगळा आहे. नाही वेगळं. सो तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलात, मला खरं खरं सांगा की काय एक असतं ना की समोर आरशा ठेवलाय असं वाटू शकतं, किंवा त्यांची रिॲक्शन काय होती? नाही, वास्तविक तसं पाहिलं ना तर मोदीजी हे व्यक्तिमत्व आगळं वेगळं आहे. हो. त्यांना मी पर्सनल ज्यावेळेला भेटलो ना त्यावेळेला मीही अचंबित झालो की तो पहाडी आवाज, करारी असा आवाज, तो लाल बुन, आपण म्हणतो माणूस गोरा असतो, नाही, लाल बुन होते ते लाल आहे. एकदम पूर्ण रेडिश त्यांचा चेहरा आहे. हो. बरोबर. त्यांचं केसाची ठेवण, एकही केस तुम्हाला ब्लॅक दिसणार नाही, पूर्ण व्हाईट अँड व्हाईट. मी त्यांना शेक हँड केल्यानंतर तो हातात जो पंजा होता, आपण कल्पना करू शकत नाही. एक मॅग्नेट पॉवर आहे त्या माणसाकडे. पण काय झालं की त्यावेळेला 2013ला विधानसभेचं इलेक्शन गुजरातला होतं, तर तिकडे कॅम्पेनिंगला मी गेलो होतो एका उमेदवाराच्या, आणि तो निवडूनही आलेत. तिकडे मी कॅम्पेनिंग केल्यानंतर, निवडून आल्यानंतर मग त्यांनी मला एक कमिट केलं होतं की मोदीजींना मी निवडून आल्यानंतर भेटायला तर जाणार आहे, पण तुम्हाला घेऊन जाणार आहे, तुम्ही नाही म्हणू नका. आणि ती वेळ आली, त्यांनी मला फोन केला, अरे अपॉइंटमेंट मिळालेली, आपल्याला जायचं आहे. आणि मी गेलो. आणि मग अर्थात बाहेर खूप गर्दी होती त्यावेळेला, एवढी गर्दी होती की आपण कल्पना करू शकतो त्यांना भेटण्यासाठी. आणि सिक्युरिटी जबरदस्त टाईट होती, कारण का आज दहशतवाद्यांच्या हिट लिस्टला मोदीजींचं नाव पहिलं आहे, म्हणजे तेव्हापासूनच आहे. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यावर स्टेनगन घेऊन सगळे सिक्युरिटी होती. पण माझ्यावर 3-4 मित्र होते, प्रत्येकाला चेक केलं, परंतु मला कोणीही चेक नाही केलं. हा रिस्पेक्ट, त्यांच्याबद्दल जो रिस्पेक्ट आहे तो माझ्या बाबतीत दिसला मला. कोणाचं माझ्या खिशाला हात लावण्याचं धाडस नाही झालं. त्यांना कुतूहल होतं की अरे ही व्यक्ती केवढी साम्य आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते स्माईल द्यायचे आणि मला पुढे जाऊन द्यायचे. आणि मी त्यांच्या दालनात गेल्यानंतर माझ्या खिशामध्ये मोबाईल होता. वास्तविक तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, परंतु मी घेऊन गेलो, कारण मला कोणी चेकच नाही केलं आणि मला याची कल्पना नाही. आणि मी मध्ये गेल्यानंतर मग मी त्यांना रमणबाई पाटकर म्हणून उमेदवार जे निवडून आले त्यांनी मग ओळख करून दिली की हे कॅम्पेनिंग करता, आपल्यासारखे दिसत आहेत आणि माझ्या याला आले होते आणि आज मी निवडून आलेलो आहे. तर त्यांनी मला असं खालपासून वरपर्यंत पाहिलं आणि हसायला लागले. अरे आप तो बहुत सेम दिखते हो. हाँ, अच्छा, तो आगे का प्लान क्या है? असं. त्यावेळेला तसं पाहिलं तर लोकसभेचं इलेक्शन नेक्स्ट इयर होतंच. मग आम्ही त्याच्यावर चर्चा केली की आता लोकसभेचं इलेक्शन आहे, मोठ्या प्रमाणात आम्ही प्रचार करणारच आहोत आणि त्यात या चेहऱ्याचा आम्ही वापर करणार. तर आपण सर्वसामान्यांमध्ये जाऊ शकत नाही, परंतु मी जाऊ शकतो गल्ली बोळ्यात, अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत गल्लीमध्ये जाऊ शकतो म्हटलं. आणि मी गेलो आणि मोठ्या प्रमाणात प्रचार केला. परंतु त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, म्हटलं मला तुमच्यावर एक फोटो काढायचा आहे. त्यांना शॉल देतानाही सांगितलं. तर त्यांनी सांगितलं हा आप फोटो नाही निकाल सकते. त्यावेळेला तो नियम असेल, तरीसुद्धा मी त्यांना प्रयत्न केला, म्हटलं द्या, कारण मला अनेक मीडियावाल्यांनी सांगितलेलं त्यांच्याबरोबर असलेले फोटो असेल तर द्या, आपण खूप व्हायरल करूया. पण दुर्दैवाने ते मिळालं नाही. बस अपेक्षा आहे की यावेळेला बोलवतील ते मला, नक्कीच असं मला वाटतंय. बघूया आता काय होतंय, प्रयत्न चालू आहेत. अगदीच. पण तुम्हाला राजकारणात समजा त्यांनी सांगितलं की तुम्ही एक म्हणजे एखादी शाखा किंवा असं काही, तर तुम्हाला किती इंटरेस्ट आहे? नाही, वास्तविक जर त्यांनी सांगितलं तर मी नाही नक्कीच म्हणणार नाही, कारण का मला जवळजवळ 40 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव आहे. कुठे काय बोलायचं, कुठे स्पीच कसं द्यायचं, कुठल्या प्रश्नाला काय उत्तरं द्यायचे, या गोष्टीचा आपल्याला अनुभव असल्यामुळे मी त्याच्यात सक्सेस होऊ शकेन. आणि कसं असतं, या चेहऱ्याचं खूप मोठं आकर्षण आहे. एखादं पद ज्यावेळेला तुम्हाला मिळालं तर त्याला अनेक लोक जोडली जातील याचा मला पूर्ण खात्री आहे. मी हाक मारली तर अनेक लोक उभे राहतात क्षणात. अनेक अनुभव मला देता येतील. ओके, एक उदाहरण द्यायचं झालं तर एक साधं आहे, कारण काही कॅम्पेनिंग वगैरे करत असतात तर खूप अनुभव येत असतात. मग पॉझिटिव्ह असतात, नेगेटिव्ह असतात, सकारात्मक असतात, नकारात्मक असतात. एकदा माझी ऑडी कार होती, मी ड्राईव्ह करत होतो. एका टेम्पोवाल्यानी राईट मारलं आणि त्याला अंदाज नाही आला, त्याने मला पूर्णपणे डॅमेज केलं, माझी साईड पूर्णपणे भाईंदरच्या त्या ब्रिजवर. आणि लगेच मी त्याला सांगितलं, घे साईडला घे बाबा, चुकीची गाडी चालवतो. त्याच्यावरनं मग आम्ही साईडला दोघं जण गेलो. मग त्याच्यावर वाद घातला.
मोठ्या प्रमाणात वाद चालू होता. तिकडनं एक जीप चालली होती हम्म, हायवेला. हम्म. तर त्या जीपमध्ये सगळी तरुण मुलं बसलेली. कुठून येत होती मला माहिती नाही. अरे त्यांनी बघितलं, अरे मोदीजी और कुछ प्रॉब्लेम चालू आहे उनका. ती पूर्ण भरलेली जीप, 8-10 लोक असतील, धडाधड खाली उतरले. अरे क्या हुआ क्या हुआ. म्हटलं अरे यार गाडी को डॅमेज किया. क्या रे. आणि मग त्याला मारायला वगैरे निघाले. तो बोलतो सर अब भी इनको खत्म कर देते, तुम खाली आदेश दो मुझे. अरे म्हटलं बाबा असं काही करायचं नाही आपल्याला, बाबा हात जोडून सांगतोय आपल्याला असं नाहीये. मी त्याला माझ्या परीने समजवलं, तुम्ही काही करू नका. त्यांनी त्याला अगदी मारण्याचाही प्रयत्न केला. म्हटलं 1-2 मारलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की ह्या चेहऱ्यावर एवढे लोक प्रेम करतात की काही करायला तयार. अगदीच. आता एक युवा अध्यक्ष आहे, शैलेश म्हणून आहेत आमचे दहिसरचे. तर त्यांनी ते युवा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जवळजवळ 300 मुलं आहेत. त्यांची स्वतःची म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये. त्यांच्या ग्रुप. तर त्या युवा आघाडीमध्ये ते सदस्य आहेत. आणि तो अक्षरशः भावासारखा आहे तो. सर अर्ध्या रात्री मला हाक मारा, अर्ध्या रात्री हाक, तुमच्यासाठी माझी मुलं सगळी केव्हाही हजर आहेत. हे प्रेम आहे, कमाल. या चेहऱ्यावर जादू आहे. तर असे हे अनुभव असे खूप आहेत. मला खूप तुमच्याशी बोलता येईल, वेळ पुरणार नाही आपल्याला. अगदीच. पण मला एक गोष्ट माहिती पडली की तुम्हाला कविता करायला फार आवडतात आणि त्या प्रेझेंटही तुम्ही फार सुंदर करता. अच्छा. सो एक मज्जासाठी एक कविता होऊन जाऊ. नाही, आता ती प्रश्न असा आहे की कुठल्या याच्यावर तुम्हाला हवी आहे हा प्रश्न आहे. कारण मला वेगवेगळ्या विषयावर मी कविता करू शकतो. आपण आयुष्यावर एखादी कविता. आयुष्यावर करूया. हो. काय होतं की माणसाने आनंदाने जगलं पाहिजे, बरोबर आहे. आणि मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतो. त्याच्यामुळे त्या आनंदावर मी अतिशय चांगल्या कविता करू शकतो, स्पीच देऊ शकतो. कारण प्रसाद कुलकर्णी एक कवी आहेत, खूप आनंद यात्री म्हणून त्यांचा कार्यक्रम असतो, त्यांचे 3-4 कार्यक्रम आहे. आणि ती व्यक्ती आनंदाने कसं जगायचं त्याच्यावर ते नेहमी लेक्चर देत असतात. त्यांचे अनेक लेक्चर मी अटेंड केले. आता ते माझे मित्र झाले आणि मी माझ्या जीवनात खूप फरक केलेला आहे आणि मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता त्याच्यामध्ये काय आहे की मग मी लोकांना स्पीच देताना या गोष्टी सांगत असतो. तर त्याच्यामध्ये मग ती जीवनावर आधारित, आयुष्यावर आधारित सुद्धा एक कविता आहे, ती सुद्धा मी प्रेझेंट करत असतो. आणि मध्यंतरी ती व्हायरल झाली होती, अजिंक्य देव यांनी केली होती. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकामं तर रिकामं, पण लिहिलेलं असेल तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपल्यालाच लिहायची असतात, कारण तेच तर आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झालीच तर फाडून फेकायचं नसतं. त्यातूनच तर पुढे चालायचं असतं. नातं जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. आपलं असलं तरी सुद्धा सर्वांना आपलंसं करण्यात मजा आहे. नशीब कोणी लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हातात असतं. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं. अरे मग जगायचं तरी कोणासाठी असतं? ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहेत तुमच्यासारखे सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहेत तुमच्यासारखे हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहेत तुमच्यासारखे सावरायला म्हणून चुका करायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे मित्र म्हणूनच जगायला आवडतं. जगायला आवडतं. त्याच्या कविता खूप आहेत. म्हणजे मी अक्षरशः याच्यावर गेलो. आता मोदींच्या बाबतीत मी मोदींचं खूप कौतुक करत असतो. मोदीजी हे व्यक्तिमत्व काय आहे, त्यांनी आज देशात काय घडवलेलं आहे, बरोबर आहे. आज आपण कुठे गेलेलो आहोत. हेच जर का 10 वर्ष अगोदर जर का मोदीजी असते तर आज आपला कायापालट वेगळा असता. तर मोहब्बत है मोदी तेरे नाम से, दीवाने हो गए हैं मोदी तेरे काम से, वोट क्या चीज है जान भी दे देंगे मोदी तेरे लिए शान से, जलने वाले जलते रहेंगे पर ये जलजला नहीं रुकने देंगे, तू देश नहीं झुकने देना हम तुझे नहीं झुकने देंगे, हम तुझे नहीं झुकने देंगे. काय होतं, त्यांचं कौतुक करत असताना मध्येच जर का या 4 ओळी टाकल्या की लोकांना खूप आनंद मिळतो आणि टाळ्यांचा कडकडाट असतो. माझ्या भाषणाचा एंड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मी करत असतो. तो एंड सुद्धा असा आहे, अटल बिहारी वाजपेयी जी ने कहा था, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है,
ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय वंदे मातरम. असं आहे. आणि मग तो एंड करतो मी. याच्यामुळे लोकही खूप एन्जॉय करतात. त्यांचं असं रॉंग टे खडे हो जाते असं एक्झॅक्टली. म्हणतात. हो हो खरंच. पण आता तुम्ही हसलात तरी पण मला असं वाटलं की मी मी टीव्ही बघते किंवा मी खरंच मोदींना मी भेटते. पण मला अजून एका मुद्द्यावर बोलायचंय. तो मुद्दा म्हणजे राम मंदिर. हा. माननीय नरेंद्र मोदी यांनी फार छान पद्धतीने किंवा सक्सेसफुली आपल्यासमोर राम मंदिर उभं केलंय. पण जेव्हा विकास महंते या गोष्टीकडे बघतात तेव्हा त्यांना काय वाटतं? नाही, प्रश्न असा आहे ना की आज हे राम मंदिर हा 500 450 500 वर्षापूर्वी कोणतरी बाबर आलेला काय हो. त्यांनी मंदिर तोडून त्याच्यावर बाबरी मशीद उभी केली असं म्हटलं जातं. आणि तेव्हापासनं आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे राम मंदिर बनण्यापर्यंतचा, आज आपल्या हिंदुस्थानामध्ये या हिंदूंचं मंदिर बनवायला एवढी वर्ष गेली, हे आपलं दुर्दैव आहे. अगदीच. परंतु म्हणतात ना, मोदी हे तो मुमकिन आहे. आणि त्यांचा तो संकल्प होता की मी राम मंदिर 100% बांधणार आहे. आणि विरोधक तर पहिल्यापासूनच बोलत असते, हे काय मंदिर का कब बनाएंगे, हे सगळे हवेवर करतायत गोष्टी. आणि मी अनेक वेळा काही वर्ष जातोय त्यावेळेला मला प्रश्न डायरेक्ट विचारले जायचे की अरे क्या मंदिर कब बनेगा, आप बताइए ना मोदी जी, आप बताइए. म्हटलं जरूर बनेगा. माझ्याकडे आजही ते व्हिडिओ आहेत. पण सर, जेव्हा तुम्ही अयोध्येत गेला होता हम्म. तिकडच्या लोकांचा काय रिस्पॉन्स होता तुमच्याकडे बघून? नाही, कसं आहे, आता मी अनेक चित्रपटासाठी शूटिंग करतोय. आता 695 म्हणून एक चित्रपट हो. रिलीज झालेला आहे. तो रामायणवर आहे. 695 म्हणजे आता लोकांसमोर प्रश्न आहे की 695 आणि रामायणवर कसा काय चित्रपट. तर 6 हा बाबरी ढाचा जो आहे त्याचा विध्वंस झाला, तो 6 तारखेला झाला. ओके. आणि 9 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आला. आणि 5 तारखेला मोदीजींच्या हस्ते त्याचा शिलान्यास झाला. म्हणून 695 असं झालेलं आहे, तो नाव ठेवलेलं आहे. आणि तो 695 हा जो आहे रिलीज झाला. 700 थिएटरमध्ये तो झालेला आहे. पण त्याच्या शूटिंगसाठी आता त्यांना मोदींचा चेहरा हवा होता. त्यावेळेला तारकाच झालं मला घेऊन. आणि मग अयोध्येला मी 6 दिवस शूटिंग केलं त्याचं. तर मोदींचा जो रोल होता तो मी यशस्वीपणे पूर्ण केला. त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला त्या भूमिकेला आणि सक्सेस झालो. तर अर्थात शूटिंगला अयोध्येला गेल्यानंतर मोदींसाठी आजही जनता खूप वेडी, आणि अयोध्येची जनता तर आणखी वेडी आहे. तर मी तिथे आल्यानंतर जवळजवळ मोठं गाव मला बघायला आलं. त्यांना वाटलं अरे मोदीचे आलेत म्हणून. तर ते माझं दर्शन घ्यायला तिथे आले. हा करिश्मा आहे त्यांचा. तर असं आहे. तर आता अयोध्येला मंदिर होत आहे. एक आता सगळंच पूर्ण हिंदुस्थान राममय झालेलं आहे. अगदीच अगदीच. अगदी खरोखर सगळेच वाट बघतायत. काय तो आनंद असेल परवाचा आपण कल्पना करू शकत नाही. अगदीच. तर आपण त्याची आतुरतेने वाट बघतोय. बघतोय खरंच. पण तुम्हाला कविता करायची आवड आहे, तर राम मंदिरवर एखादी कविता केली आहे का? हो, अर्थात काय असतं की तुम्ही ज्यावेळेला स्पीच देता त्या वेळेला काय वास्तव असतं त्या पिरियडला. म्हणजे मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की चंद्रावरी यान गेलेला होता यशस्वीपणे. म्हणजे पूर्ण दुनियामध्ये जगामध्ये आपल्या हिंदुस्थानाने तो यान पाठवलेला आहे. पहिलं काम आपण केलं. त्याच्यानंतर युक्रेन आणि रूसमध्ये चाललेलं युद्ध, त्याच्यावर मी स्पीच दिलं. कारण मला स्पीच द्यायला लागतात, वास्तव काय आहे आजचं. त्याच्यानंतर आता या लोकांचं जे इंडिया म्हणून जे गठबंधन झालेलं आहे त्याच्यावरही माझ्याकडे 4 ओळी आहेत. म्हणजे ते मला सगळं विचार करायला लागतं, लिहायला लागतं, मग थोडंसं पाठांतर करायला लागतं. आता रामायणवर सुद्धा चांगली कविता आहे, ती तुम्हाला ऐकवतो. कि कौन है राम, कि कौन है राम. राम एक चेतना है, बिंदु है, बिंदु जिसे बृहस्पति कहते हैं. तेज तेज जो कि इस समस्त सृष्टि की रचना के कल्पना का हेतु है. अनाम है, अनाम जो पंक्ति में प्रथम प्रथम है. धर्म धैर्य का है, शौर्य अनंत अनंत क्रोध का, प्रचंड विजय का, निलय प्रलय विराम है. विराम है अहेम का, है शोध इस अनंत का, अनंत मुक्त क्रोध का, अनंत भक्ति बोध का, अनंत मुक्त धाम है वो एक नाम
राम है एक नाम राम है. किती छान. तर हे वास्तव आहे. हो हो. ज्यावेळेला मला उभं केलं तर तो मी या कविता म्हणत असतो. सो आता 22 तारखेपर्यंत तुमचं शेड्यूल किती टाईट आहे? नाही, अनेक लोक बोलवत असतात, जसं आपणही मला बोलवलं आज, हो. तसं अनेक लोक बोलवत असतात. उद्याचंही शेड्यूल आहे, परवाचं तर मला वाटतं सकाळपासून मी बिझी आहे. हम्म. तर हे चालत राहणार. जोपर्यंत मोदीजी तिकडे कार्यरत आहेत तोपर्यंत आम्ही इथे कार्य करत राहणार आहोत. अगदीच अगदीच. पण तुम्ही जन्मता ऍक्टर नाही आहात. हम्म. तुम्हाला ऍक्टिंग तुम्ही शिकला नाही आहात किंवा कोणतं स्कूल नाही अटेंड केलंय. पण जेव्हा चित्रपटात तुमच्याकडे आलं की तुम्हाला काम करायचंय, ही ऍक्टिंगची सुरुवात कशी झाली? जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहून ऍक्शन असं म्हणता आणि पहिला डायलॉग तुम्ही म्हणला असाल, काय होती ती सगळी सिच्युएशन? नाही, कसं असतं, पहिलं म्हणजे ना, वास्तविक मी कुठलं काही क्लास केलेला नाही, काही नाही, पण उपजतच थोडीशी कला आहे माहीत नाही असं नाही. परंतु मला आठवतंय, मी पहिलं म्हणजे ना कॅम्पेनिंग 2014ला उदय निरगोडकरजी जे आहेत त्यांनी मला बोलवलं आपल्या स्टुडिओमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मला घेऊन इंटरव्ह्यू करायची आहे. मी म्हटलं मी कधी स्टुडिओ तुमचा पाहिलेला नाही, कॅमेरा कधी पाहिलेला नाही, म्हटलं मी इंटरव्ह्यू देणं म्हणजे माझ्यासाठी कठीण आहे. अरे विकासजी, काळजी करू नका हो, आपण मस्त बाई खेळीमेळीमध्ये आहे ना, चांगल्या वातावरणात मी फक्त प्रश्न विचारेन, तुम्हाला जमेल तसं उत्तरं द्या. म्हटलं ठीक आहे. आणि तसा मी काही घाबरणारा लेचापेचा तसा नक्कीच नाहीये. म्हटलं चला बसूया. आणि लाईव्ह होतं परत. आणि मग तिथे मी अगदी चांगल्यापैकी माझी इंटरव्ह्यू झाली आणि तेही खुश झाले. त्याचा TRP सुद्धा सॉलिड झाला. आणि मग ती डेअरिंग आली मला. म्हटलं नाही, घाबरून नाही चालणार. आज मी तुम्हाला सांगतो, मी लाखो लोकांसमोर भाषण करू शकतो. मला कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे. कारण मला एकच डोक्यात विचार येतो की जर का मोदीजी 9 वाजता ज्या पद्धतीने बोलतायत आणि तुम्ही एक मार्क करा त्या व्यक्तीला, ती व्यक्ती बोलताना एकही शब्द चुकत नाहीत, कधीच चुकलेले नाहीत. अगदी एखाद दुसरा असेल तो अपवाद आहे, परंतु कधीच चुकत नाही. त्यांच्या भाषाशैली पण खूप चांगली असते. याच्यामुळे झालंय काय की मला त्या पद्धतीने बोलायला लागतं. मलाही चुकून चालत नाही, म्हणून मी तो माझा प्रयत्न असतो. म्हणून माझी भाषणं सुद्धा थोडंसं ऐकण्यासारखी असतात, मी करतो ते. तर आता डेअरिंग आलेली आहे चांगल्यापैकी. आणि याच्यामुळे मी आज अमिताभ बच्चन जरी समोर असले तरी सुद्धा मी ऍक्टिंग करू शकेन, एवढा कॉन्फिडन्स मला आलेला आहे. आजही मी 695 मध्ये ज्यावेळेला मनोज जोशी आहेत, अरुण गोविलजी आहेत ज्यांनी रामाची भूमिका केलेली आहे, अशोक समर्थजी आहेत, अखिलेश मिश्राजी आहेत, अशी मुकेश तिवारी, या लोकांबरोबर काम करणं साधी गोष्ट नाही आहे. आणि हे म्हणजे कसे कसलेले प्लेयर कलाकार आहेत. अगदीच. ओके, मी अतिशय नौखा आहे तसं पाहिलं तर. परंतु स्क्रिप्ट दिली तर ते डायलॉग डिलिव्हरी परफेक्ट करतो. आणि अनेक वेळा एका टेकमध्ये माझं ओके झालेत सीन. हे मी अभिमानाने सांगेन, कलाकार नसताना सुद्धा. तर हा कॉन्फिडन्स आहे. तर आता यशराजमधनं सुद्धा मला मध्ये फोन येऊन गेलेला आहे. त्यांनी सुद्धा मला आता लॉक केलं. त्यांना एक किस्सा असा झालेला आहे की 695चे जे स्टारकास्ट करणारे प्रेरणा मॅडम होत्या, यशराजमधनं त्यांना फोन आला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला मोदीसारखे दिसणारे परंतु कलाकार अशा व्यक्तीचा फोटो पाठवा. यशराजमधनं फोन. तर त्यांनी माझे 695 मधले फोटोज पाठवले. त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी लगेच त्यांचा रिप्लाय, अरे आम्हाला मोदीजींचे फोटो नको आहेत, आम्हाला कलाकाराचे फोटो हवे जे मोदीसारखे दिसणार आहेत. तर त्यांनी सांगितलं, अरे हे मोदींचे कलाकार आहे जे मोदींचा रोल करतात, त्यांच्यासारखे दिसतात. तर त्यांना आश्चर्य वाटलं, अरे एवढं उभे बसू शकतं का असं. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे यार असं असेल तर आम्ही लॉक केलं यांना, आता पुढच्या स्टारकास्टला आम्ही त्यांना बोलवणार आहोत. ही मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि यांनी बोलवावं साधी गोष्ट नाहीये. मी अपेक्षा करतोय मोठ्या बॅनरच्या काम करण्याचा मला मिळावं, ही अपेक्षा आहे मला. अगदीच अगदीच. पण सर, मन कुठे रमतं, बिझनेसमध्ये की या सगळ्या गोष्टी? नाही, आता कसं आहे, स्वतःच्या व्यवसायात मी आता वेळ देऊ शकत नाही एकतर. कारण आता मला याच्यामध्ये मी चांगल्यापैकी रमलेलो आहे. आता तुम्ही मला हाक मारली, मी इथे आलो. मला बोलायला आवडतं, कारण कविता प्रेझेंट करायला मला आवडतं. तुमच्या आता अनेक प्रश्न, मला आनंद होतोय की तुम्ही चांगले प्रश्न विचारतायत मला. तर मी उत्तरं चांगली देतोय. आता मला माहिती आहे, मला लाखो लोक बघणार आहे, याचा TRP सुद्धा वाढणार आहे, मला कल्पना आहे याची. अगदीच, नक्कीच. तर कसं आहे, लोकांना आनंद देणं माझं काम आहे. आता मी हे सुद्धा सामाजिक कार्य असं समजतं आणि पुढे चाललेलं आहे. बस असंच करत राहणार आहे. अनेक चित्रपटात मी काम करणार आहे. आता मला घेऊन काही चित्रपट होणार आहेत. युगपुरुष येतोय, मला ते लॉक केलंय त्या लोकांनी.
यशराजवाले आता म्हणतात लॉक केलेलं आहे. आणखी एक काल एकाचा फोन होता की अमित शहा आणि मोदीजी यांना घेऊन आता ते चित्रपट करतात, तर त्यांना माझा चेहरा त्यांनी लॉक केलेला आहे, आपल्याला वेळ हवा आहे म्हणून. जरूर जरूर म्हटलं. तर हे करत असतो मी. अगदीच. पण जर तर मी रमलो इथे पूर्ण. पण खरंच जर तुम्ही खुश असाल तर तुम्ही रमू शकता, पण हा लुक मेंटेन करणं फार डिफिकल्ट आहे. काय वाटतं त्याबद्दल काय सांगा? नाही, कसं आहे, तुम्हाला मेंटेन करणं डिफिकल्ट का नाही मला, कारण याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला लपवायचं काही नाहीच आहे ना. हा. लक्षात घ्या, आहे ते सगळं रिअल आहे, उभे उभे आहे. दाढी नकली लावली आहे किंवा काय आपण प्लॅस्टिक सर्जरी केलेली आहे, काय नाही, असं काही नाही आहे. मी माझं जे जीवन जगतोय रोजचं, ते रोजचं जीवन जगतोय, त्याच्यात काही नाही. फक्त आता एखाद्याने इव्हेंटला बोलवलं, एका फंक्शनला बोलवलं, तर आपल्याला थोडासा टचअप करून निघायचं आहे. काही मोठं काही करायचंच नाहीये, कारण सगळं उभे उभे. हो. त्याच्यामुळे काही तो काय प्रश्न नाहीये. पण अगदीच. पण मोदीजींचा करिश्मा ते अस्तित्वात आहे तोपर्यंत आहे. तुम्ही तुमच्या भविष्याचा काय विचार केलाय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे कुठपर्यंत सस्टेन होऊ शकतं? पहिली गोष्ट असं आहे की मोदीजी जोपर्यंत आहेत तोपर्यंतच नव्हे. मोदीजी आता बघा, शेवटी जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनाचं अटळ आणि शाश्वत सत्य आहे. अगदीच. ओके. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला आलेल्या जन्माला तर त्याचं जाणं हे तर नक्की आहे. उद्या मोदीजी जातील, परंतु मोदीजींनी जे काही काम करून ठेवलेलं आहे ते आयुष्यभर वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहणार आहे. आणि तोपर्यंत आम्ही या धर्तीवर आहोत तोपर्यंत लोक मोदीजींना तर आठवण काढणारच आहेत मला बघून. तर हे होत राहणार, त्याच्यामुळे तो काही भाग नाही. परंतु माझं विजन हे का आहे की मला BJP मध्ये काम करायचं आहे, मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे, प्रामाणिकपणे काम करायचं आहे. आणि तो माझा प्रयत्न चालू आहे की दिल्लीला JP नड्डा साहेब आहेत, त्यांना जाऊन भेटावं वगैरे. आणि आता थोडेसे आता बिझी आहेत म्हणून, नाही तर मी लवकरच त्यांना भेटू असं मला वाटतंय, भेटीन मी. कारण माझे कॉन्टॅक्ट आता खूप चांगले झालेले आहेत. तर तो माझा प्रयत्न आहे की मला काम मिळावं, कारण लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. मी हाक मारले की हजारो लोक उद्या धावत येतील, माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत, हा कॉन्फिडन्स मला आहे. तर मला कुठल्या तरी चांगली जबाबदारी द्यावी ही अपेक्षा आहे, म्हणून मी आपलं त्यांच्याकडे जाणार आहे. फडणवीस साहेबांशी सुद्धा मध्यंतरी बोललेलो होतोच. परत एकदा भेटले तर मी त्यांना सांगणार आहे की नाही, मला सामावूनच घ्या, कारण आपल्याला खूप पुढे जायचं आहे, खूप काम करायचं आहे पार्टीसाठी. कारण मी मोदीजींवर खूप प्रेम करतोय, खूप. आणि ते मला दिसतंय. पण सर, घरच्यांचा काय रिस्पॉन्स असतो? कारण का बायको आहे, सो त्यांच्यासाठी एक सेलिब्रिटी, जेव्हा आपला नवरा सेलिब्रिटी होतो तेव्हा मार्केटमध्ये जाणं, एकत्र फिरणं जरा कमी झालं असेल? नाही नाही, मी सर्वसामान्य काही प्रॉब्लेम नाही, सामान्य माणसासारखा जगतोय. मिसेसला घेऊन नेहमी जात असतो, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु एक सेलिब्रिटी टच आलेला आहे. ह्याच्यामुळे अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या इव्हेंट्सला बोलवलं जातं. खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट झालेले आहेत, चांगले चांगले कलाकार च्या टचमध्ये आहेत, चांगले नेते माझ्या टचमध्ये आहेत. तर याचं अप्रूप आहेच. आणि मुलांना त्याचा अभिमान आहे, कौतुक आहे, मिसेसला आहे, आईला आहे खास करून. कारण टी व्हीवर ज्या ज्या वेळेला मी दिसतो त्यावेळेला त्यांना आनंद होतो की अरे नाही, आपले डॅडी टी व्हीवर दिसत आहेत, त्याचा अभिमान आहे त्यांना. अगदीच. पण हे सगळं होण्याच्या आधी, म्हणजे नरेंद्र मोदी पॉलिटिक्समध्ये येण्याच्या आधी तुम्ही कोणत्या पार्टीला सगळ्यात जास्त सपोर्ट करत होता? नाही, मी खरं म्हणजे ना शिवसेनेतच होतो. ओके. मी शिवसेनेसाठी बाळासाहेबांबरोबर सुद्धा मी काही कामं केलेली आहेत अगदी. आणि शिवसेनेचे अतिशय जवळ होतो. त्यावेळेला BJPचं एवढं काही वर्चस्व नव्हतंच. परंतु नंतर बाळासाहेब गेल्यानंतर जे काही झालं आणि जे काही चाललंय ते सगळं विस्कळीत झालं. कारण ज्या विचाराने वागायला पाहिजे तसे नेते वागले नाहीत, याचं दुःख आहे. याच्यामुळे होतं काय की मराठी माणसांच्या याच्यात हाल होत असतात, याचा विचार व्हायला पाहिजे. नेते मंडळी करत नाही, हे दुर्दैव आहे. अगदीच. कळलं की नाही? आता शिवसेना ही म्हणजे मराठी माणसाची, त्याचा एक अभिमान असायचा. आता ती मनसे आली, आता शिवसेना राहिली नाही, आता भलती वेगळीच शिवसेना आली. BJPनं सगळ्यांना जवळ करून ठेवलेलं आहे. काय हे राजकारण चाललं आहे? तर याचं खास करून मराठी माणसाला अतिशय दुःख आहे. वास्तविक आज राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला, कारण आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं नेतृत्व त्यांच्याकडे गेलं असतं तर आज एवढी मोठी जी घडामोड जी नेगेटिव्ह झाली ती झाली नसती. मला कुठेतरी वाटतं की नाही झाली असती, कारण ती व्यक्ती अतिशय लायक होती. आज त्या व्यक्तीकडे पाहिलं तर आपण बाळासाहेबांशी बोलतो असं वाटतं किंवा त्यांना पाहतो असं वाटतं.
म्हणून ती व्यक्ती असती तर मला वाटतं आज चित्र वेगळं असतं. आणि आज काय होतं, फाटे फुटलेत खऱ्या अर्थानं, पक्ष फुटलेत, त्याच्यामुळे मराठी माणूस फुटलाय. मराठी माणसाकडे आता प्रश्न पडला की झेंडा घेऊ तर कोणाचा घेऊ? मनसेचा घेऊ, उद्धव ठाकरेंचा घेऊ, एकनाथ शिंदेंचा घेऊ, की भारतीय जनता पार्टीचा घेऊ? किती मोठी समस्या आहे या सर्वसामान्य मराठी माणसाकडे. याच्यावर खूप बोलता येईल, खूप बोलता येईल. परंतु तो विषय वेगळा आहे, आपल्याला अगदीच. त्या विषयावर जायचं नाही. परंतु याचा विचार नेत्यांनी करायला हवा. अगदीच. रॅलीमध्ये जेव्हा तुम्ही रॅलीमध्ये वोट द्या असं जेव्हा सांगता, तेव्हा त्या वोट द्यावर एखादी कविता असेलच. आणि आय एम डॅम शुअर की मी जो मुद्दा सांगेल त्या मुद्द्यावर तुमच्याकडे कविता असेल. अर्थात अर्थात. आता कसं आहे, आपण बघतोय, पहिलं म्हणजे या गोष्टीचं दुर्दैव आहे की आज मतदान जो आहे, मला वाटतं आता 18 वय केलेलं आहे ना हो किती, हो म्हणजे 18 वर्ष ज्या व्यक्तीचं होतं त्यालाही मतदानाचा हक्क दिलेला आहे. ओके. आणि असं असताना मतदान जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, ही सगळ्यात मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही, असं व्हायलाच नाही पाहिजे. तुम्हाला तुमचा नेता निवडून आणा जो प्रामाणिक आहे. तुम्हाला चांगला पक्ष जर मिळत असेल, तो आपल्याला माहिती आहे की आपल्या भविष्याचा विचार करणारा जर का पक्ष असेल तर त्या पक्षाला मतदान करा. कितीतरी लोक अशी आहेत की मतदान करत नाहीत. हे चुकीचं आहे. 5 वर्षात एकदा ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला तुम्ही जर का मतदान करू शकत नाही तर तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारताय. हे योग्य नव्हे. 5 वर्षात एकदाच हा चान्स आलेला असतो. तर काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी 35% कमीत कमी, काही ठिकाणी 60-70%, त्याच्यावर जात नाहीये. तर हे चुकीचं नाही. आता तो एक महामानव आपल्या समोर आलेला आहे, ह्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि मग त्याच्यावर माझ्याकडे एक चांगली कविता आहे हिंदीमध्ये. ती कविता अशी आहे, समय खड़ा है सामने, वो देख रहा है लौट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये मूल मंत्र यंत्र का, ये लोक मंत्र तंत्र का, ये लोकहित का सूत्र है, तू लोकहित में वोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये फर्ज रहे ध्यान में, लिखा है संविधान में, अगर कोई बात तेरी मन गया कचोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये प्रश्न तेरे बल का है, सवाल तेरे कल का है. ये प्रश्न तेरे बल का है, सवाल तेरे कल का है. समय ये फैसले का फिर से आ गया है लौट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. दिशा बदल, दशा बदल, दिशा बदल, दशा बदल, या फिर उसी दिशा में चल. तुझी में सिद्धिया है सब. तू वज्र है, तू चोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये देश हित का पर्व है, पर्व तेरा गर्व है. अलग जगह कलम उठा के नोट कर. तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये फर्ज तू निभाएगा कि वोट देने जाएगा. ये फर्ज तू निभाएगा कि वोट देने जाएगा. कसम उठा, बटन दबा के वोट कर. तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. किती छान. म्हणजे हे जेव्हा भाषणात जेव्हा ही कविता येत असेल, आय एम डॅम शुअर की टाळ्यांचा कडकडाट होत असेल. अर्थात लोकांना पटतं की हो. नाही, आपल्याला वोट करायला हवं. हो 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 अगदीच. बरोबर, हा आपला प्रश्न आहे. हो तर मी त्याच हिशोबाने बोलत असतो की बाबा वोट करा, गरज आहे. आणि आता महामानव आलेले आहेत जे तुमच्या भल्यासाठी, त्यांची स्वतःचा काहीतरी फॅमिली नाही आहे, स्वतःचा परिवार नाही आहे. आज 140 करोड जनता ही त्यांचा परिवार आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, विकसित भारतासाठी त्या व्यक्तीला फोन करा. हे तुमच्या हातात आहे. अगदीच. बरोबर. आणि या इंटरव्ह्यूचा एक शेवटचा प्रश्न आहे माझा, बोला. की रॅलीमध्ये जेव्हा प्रचार करायला तुम्ही जाता, त्या नेते मंडळींचा नंतर प्रचार झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? नाही, कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे ना, एक गोष्ट आहे की
सगळेच नाही, परंतु काही लोक थोडंसं त्रास देतात. आपण आता रॅलीमध्ये 4-4, 5-5 तास उन्हात उभे राहतो. हो हो ओके. आणि आपला खारीसारखा वाटा आहेच आणि निवडूनही येतात, परंतु नंतर गेल्यानंतर जेवढा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा मिळत नाही, तर त्याचं अतिशय दुःख होतं. आणि असेही अनुभव घेतलेले आहेत की काही नेते मंडळी जे आहेत तर ते त्यांच्याबरोबर जर का फोटो काढायला गर्दी असली आणि माझी एंट्री ज्यावेळेला होते त्यावेळेला ती गर्दी ज्यावेळेला माझ्याकडे येते आणि मग फोटो काढायला सगळे तर त्यांना कुठेतरी वाईट वाटतं आणि मग मला ते लांब करण्याचा प्रयत्न करतात. अगदीच. तर हे दुर्दैव आहे वास्तविक. हे त्यांचा स्वार्थ आहे, असं नाही करायला पाहिजे. तुम्ही पक्षाचा विचार करा, मोदीजींचा विचार करा, लोकांचा विचार करा. बाबा मी तर हा असा समोर आलोय लोक आली तर मी त्यांना सांगू का नको बाबा तुम्ही नका येऊ, असं आहे. तर थोडासा हा विचार व्हायला पाहिजे. मी त्याचेही अनुभव घेतो. सगळेच नाही, खूप चांगले नेते मंडळी. आता फडणवीस एक व्यक्तिमत्वच वेगळं आहे. हो अगदीच. कमाल व्यक्तिमत्व, आपण कल्पना करू शकत नाही. काय अभ्यासपूर्ण भाषण असतं त्यांचं, काय विजन आहे. आज इथे जो काय मुंबईला झालेला जो काय विकास झालेला आहे, त्यांचं केवढं मोठं योगदान आहे, आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आज त्यांचं केंद्रामधनं सुद्धा त्यांना फुल सपोर्ट आहे, तो तर भाग आहेच, परंतु यांच्यासारखी व्यक्तिमत्व मी पाहिलेलंच नाही आहे. देवेंद्र फडणवीस सारखं काय व्यक्तिमत्व आहे, काय अभ्यासपूर्ण बोलतात, काय विजन आहे समाजासाठी. करायचं तर मला समाज, पण जे राजकारण करून करून त्याच्यामध्ये ते वेळ घालवत आहेत, पण इलाज सुद्धा नाही आहे. शेवटी पब्लिकला कळायला पाहिजे की आपल्याला अरे देवेंद्र फडणवीस पाहिजेत, आपल्याला तिकडे मोदीजी पाहिजे. का इतर लोक निवडून येतात, ज्यांनी भ्रष्टाचार केला तेही निवडून आणता तुम्ही, त्याला कारणीभूत सर्वसामान्य जनता आहे. तुम्हाला माहिती आहे की तो माणूस बरोबर नाही आहे, त्याच्यावर अनेक आरोप आहेत, तरी पुढच्या वेळेला तो निवडून येतो, याला आपण निवडून आणतो. जबाबदार कोण आहे, तर आपण आहोत. जी व्यक्ती पाहिजे आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या परिवाराच्या भविष्यासाठी, त्या व्यक्तीला आणण्याचा प्रयत्न करा. तर माझं जनतेला हेच सांगणं आहे, वोट करताना नेता कोण आहे त्याचा विचार करा, पक्षाचा विचार करा, खास करून मोदी साहेबांचा विचार करा आणि बस मोठ्या संख्येने निवडून आणा मोदींच्या सर्व कॅन्डिडेटना. अगदीच. पण 22 तारखेला अयोध्येमध्ये सण साजरा होणार आहे. बरोबर आहे. पब्लिक हॉलिडे अनाऊन्स केलाय मोदीजींनी. सो आता जनतेला समजा सांगायचं असेल की 22 तारखेला जल्लोषात स्वागत करा, तर काय सांगा? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आज ऐतिहासिक दिवस हा राहणार आहे. हा जोपर्यंत जग अस्तित्वात आहे तोपर्यंत ही तारीख आपण विसरणार नाही. आयुष्यभर पुढे चालत राहणार आहे ही तारीख. तर माझं सर्वसामान्य जनतेला एवढंच सांगणं आहे की ज्या वेळेला 14 वर्ष राम वनवास करून ज्यावेळेला परत अयोध्येत ज्या वेळेला येत आहेत त्यावेळेला तिकडे दिवाळी साजरी झाली होती असं म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणात दिवे लावले गेले आणि काय काय प्रकार झाले तिकडे. तर तो प्रकार आज आपल्याकडे होतो आहे असा विचार करून आपण सुद्धा, मी सर्व जनतेला सांगणार आहे, कंदील लावा, रामाचा झेंडा लावा, आपल्या दारात रांगोळी घाला, देवळात जा, रामाच्या देवळात जा. सगळ्या रामाच्या देवळामध्ये तुफान गर्दी असणार आहे, इव्हेंट चालू आहे आणि एकटे न जाता पूर्ण फॅमिलीला घेऊन निघा, कंदील लावा. काय तो आनंद आहे आणि खूप आनंदित राहावं त्या दिवशी. खरोखर अगदी मनापासून अगदी तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे. आणि सर थँक्यू सो मच. अरे आणि मी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणते, याची बरीच कारण आहेत. सो थँक्यू सो मच या इंटरव्ह्यू साठी. तुम्ही इथे आलात आणि इतका छान इंटरव्ह्यू, इतक्या मन मोकळे प्राणाने दिलात, त्यासाठी थँक्यू सो मच आणि जय श्रीराम. अरे जय श्रीराम, जय श्रीराम. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.